तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। आम्हाला एक सांगशील, ती जी देवळात भेटली ना, तिने स्वतःहून सांगितलं का की ती आराध्या आहे? माझ्या आराध्याला मी ओळखणार नाही का? नाही, तुम्ही तिला सतत रागवतच असता, पण मी सांगतोय ना, मी म्हणून म्हणतोय तुम्ही चला, म्हणजे ती पण तुम्हाला सांगेल की ती आराध्याच आहे म्हणून, आणि ती सफरचंद पण खाईल, मला टाळी पण देईल. चला तुम्ही, चला. श्रेय, आपण जाऊ, पण आज नाही, उद्या. तुम्ही असंच करता, तुम्ही फक्त मला सांगता जाऊ जाऊ, आज नाही. आम्हाला ऑफिसला जायचंय, आणि आम्ही जर ऑफिसला नाही गेलो, हे आराध्याला कळलं तर मग काय होईल? तुम्हाला पण ओरडेल. हो की नाही? मम्माला ओरडलेलं चालणार आहे तुला? नाही ना चालणार. मग मम्माचं ऐकायचं. मम्मा तुला उद्या नक्की घेऊन जाणार. प्रॉमिस. पण जर तू मम्माचं ऐकलं तर ऍपल खायचं, औषध घ्यायचं आणि आराम करायचं. तुम्ही आधी प्रॉमिस केलं तर प्रॉमिस. मग तू इतका लबाड आहेस ना? ओके, मम्मा प्रॉमिस करते की ती तुला उद्या घेऊन जाईल. मग तू खाणार? खाणार. उद्या आम्ही येतोय तुला भेटायला. चहा पण पिणार तुझ्या हातचा, आणि मग तुम्हाला टाळी द्यायची काय? ती मुलगी कोण आहे? आराध्या की तारा? कन्फ्युजिंग. नाही, आमच्या श्रेयससाठी आम्हाला याचा शोध घ्यावाच लागणार. काय झालं? श्रेयसची तब्येत ठीक आहे ना? नाही ना रे, दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडतच चालली. आता त्या देवळात भेटलेल्या मुलीचा ध्यास घेतलाय. म्हणजे ती तारा? हो, आम्ही आता कशी बशी समजूत काढली आहे त्याची. यु नो व्हॉट, ती मुलगी आराध्य आहे की नाही हे शोधण्यात आता आपण वेळ नाही घालवू शकत. तिला आपल्याला इथे आणावंच लागेल. नाही ताई, तू बरोबर बोलते, पण आपल्याला चेक करावंच लागेल ताई. नाही, आपल्याला पक्की खात्री आहे की आराध्या गेली आहे. तसं पोलिसांनी कन्फर्म केलंय. पण ताई, आराध्या खूप चिवट होत्या. ती राखेतून उठूनही इथे येऊ शकते. त्यामुळे आराध्याला आपल्याला चेक करावंच लागेल. हे पाहण्यासाठी जर तिच्या आईवडिलांना घेऊन गेलो, तिचा उपयोग आपल्याला करून घेता येणार नाही. काहीतरी भलतंच होऊन बसेल. काय करावं याचा विचार करतोय, पण काही सुचत नाहीये ताई. आहे, आणखीन एक व्यक्ती आहे. कोण ताई? निखिल, तिचा मित्र. निखिल? फोन कर त्याला. हो हो ताई. निखिल ताई, तुला हे भारी सुचता. निखिल जय मामाचा फोन. हॅलो, मला कशासाठी केलाय फोन? आमच्या सांगण्यावरून फोन केलाय. काय निखिल? अरे, तुझी इतकी जवळची मैत्रीण या जगातून गेली, एकदाही श्रेयसला भेटायला आला नाहीस. कमाल आहे. नाही, खरं तर आम्ही थोडे नाराजही आहोत. सॉरी मॅडम, मी नाही आलो. म्हणजे
म्हणजे मी ह्या सगळ्यापासून लांबच राहत होतो. ते लांब राहून कसं झाले? सत्य शोधणं हे तर मुख्य काम आहे ना तुझं. मग म्हणजे बरं आहे का, आम्ही काय सांगतो. एक पाडा आहे, तिथे तू जायचंय. आम्ही ऍड्रेस पाठवतो तुला. एक बिल्डर ना ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतोय, तिकडच्या लोकांना त्रास देतोय. सो ऍज अ जर्नलिस्ट गो देअर, कव्हर इट. लोकांना धीर दे, त्यांची गोष्ट ऐकून घे. कर्तव्यच आहे तुझं हे. हो, पण तुम्ही काय एवढा इंटरेस्ट घेतला? सॉरी, पण यात तुमचा काय फायदा? कारण त्याशिवाय तर तुम्ही जास्तच बोलतोयस. आम्ही काय सांगतोय ना तेवढं ऐक. तू जा, आमचं राहू दे, पण तुला तो अनुभव नक्की इंटरेस्टिंग वाटेल. सो आम्ही जेवढं सांगतोय तेवढं कर. डू यू अंडरस्टँड? संजय, हा ताई. ताबडतोब त्या पाड्यावर जा. तो निखिल तिकडे नक्की येणार. तो आणि ती मुलगी भेटले की आपल्याला नक्की कळेल ती मुलगी आराध्य आहे की खरंच तार आहे. यश, यश, मोनिशा आंटी, तुम्ही इथे काय करताय? तू तर ग्रेट आहेस यश. माझ्या फोन कॉल्सला एवढी घाबरलीस की अक्षय आणि शनयाच्या लग्नाचा मुहूर्त काढायला गुरुजींना इथे बोलावून घेतलंस. आय लाईक दॅट. स्वीट सरप्राईज ना अक्षय? मोनिशा आंटी, तुम्ही हे काय बोलताय? मोनिशा, अगं तुझे 4 फोन काय नाही उचलले आम्ही. एवढं सगळं बोलायला इथपर्यंत आलीस, याची काही गरज नव्हती. मामा, तुमच्या दोघींचं हे काय चाललंय? तुम्ही यांना सांगितलं नाही का माझं आणि श्रावणीचं लग्न होणार आहे असं? तुम्ही प्लीज यांना. अक्षय, हे बघ, आम्ही. यश, एक्सक्यूज मी. हॅलो जाधव. काय ग, तू त्याला कल्पना नाही दिलीस? मग तो असं का रिएक्ट झाला? व्हॉट एव्हर, तू त्याला कल्पना दे किंवा नको देऊस, शेवटी अक्षयचं लग्न माझ्या शनू बेबीशीच होणार, राईट? हा, कधीचा मुहूर्त काढलायस? मोनिशा, आम्ही तुला शब्द दिलाय ना. मग सॉरी, तुझा शब्द म्हणजे काय, सोनं आहे का ग कायमस्वरूपी राहायला? तुझा शब्द म्हणजे ना मेड आहे मेड, जाणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर ना वितळत चाललाय. अगं तू कुणाशी काय बोलतेस तुला कळतंय का? जरा जीभ आवर स्वतःची. नो ना डार्लिंग, उलट मी माझ्या जिभेवरचे सुंदर शब्द लाखो लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. मी उद्याच्या उद्याच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. कसं आहे ना, अक्षय आणि शनयाचा जो साखरपुडा झालाय याची परत पुन्हा एकदा सगळ्यांना आठवण करून द्यायला पाहिजे. म्हणजे काय, तुझ्या ऍक्टिव्हिटीजमुळे लोकांमध्ये संभ्रम राहायला नको की अक्षयचं लग्न त्या टिपिकल श्रावणी सोबत तर होत नाहीये ना. म्हणून मी उद्याच्या उद्याच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि शनयाचं आणि अक्षयचं लग्न डिक्लेअर करणार आहे. मोनिशा, काय ग? बरं, हे बघ, हा 10 लाखांचा चेक आहे, हा घे आणि प्लीज स्टॉप ब्लॅकमेलिंग. किती वर्ष हेच करत राहणार आहेस तू? तुला पैशांची गरज असली की येतेस, काहीतरी बोलतेस आणि आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतेस. स्टॉप डुईंग दिस मोनिशा, प्लीज. अगं आम्ही तुला मैत्रीण मानतो म्हणून हे सगळं करत राहतो बघ. आपण बेस्टी आहोत ना, मग असं कसं वागू शकतेस तू आमच्याशी? आम्ही म्हटलंय ना हे लग्न होणार म्हणजे होणार, शब्द दिलाय आम्ही. अगं मार्केटमध्ये कुणालाही विचार, यशोधरा सरनाईक दिलेला शब्द पाळते की नाही. कुणी सांगेल की येस, दिलेला शब्द त्या नक्कीच पाळतात. अगं रेप्युटेशन आहे आमचं, फक्त तुझाच विश्वास नाही आमच्या.
शनाया कधीतरी आम्ही म्हटलं का ग की हे लग्न होणार नाही म्हणून? सतत थोडं क्राईस आहे, तुझ्याकडून वेळ मागतोय आम्ही आणि तू प्लीज काही काळाने हे लग्न आम्ही स्वतः लावून देणार. का तुझा विश्वास नाही आमच्यावर? आय डोंट अंडरस्टँड. खरंच आय एम रिअली हर्ट. प्लीज खूप प्रेशर आहे आमच्यावर. सतत ब्लॅकमेल नको करूस का? घे चेक घे प्लीज. घे 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 ग. ठीक आहे, मी आता चेक घेतेय, पण प्रेस कॉन्फरन्स कॅन्सल होईल याची मी शुअरिटी नाही देत. संजय, प्रेडिक्टेबल मोनिशा. म्हणूनच एक छोटस सरप्राईज तुझ्यासाठी. हे जे आपल्यातलं कॉन्व्हर्सेशन होतं ना, ते आमच्या संजयने रेकॉर्ड केलंय. संजय, तू जर प्रेस कॉन्फरन्स घेतलीस तर त्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे सगळं व्हायरल करू आम्ही. सो माय डार्लिंग, यश शट अप. बघितलंस मम्मा, शी इज द मोस्ट अनरिलायबल पर्सन. Oh, come on, quiet, Shana. यश, यू विल पे फॉर दिस. I already paid, darling. तू हे विसरू नकोस, तुझे काही सिक्रेट्स इन्क्लुडिंग श्रेयसची कंडिशन माझ्याकडे. Great. So now we are equals. काही सिक्रेट्स तुझ्याकडे, काही आमच्याकडे. सो आता दोघींनी गप्प बसूया. What do you say? निघ. शनाया, मॉमला घेऊन जा. निघ. आणखी काय काय आणि कशा कशाला सामोरं जायचंय ना, आम्हाला कळत नाही संजय. तायडे, ए तायडे, तायडे. काय रे, काय झालं बोंबा बोंब करायला? आभाळ कोसळलंय काय? अगं पाड्यामध्ये ते न्यूज रिपोर्टर आलाय. मग त्याला घाबरतोय का आपण? तसं नाही ग, ते बोलतोय त्या बिल्डरची काय कंप्लेंट असेल तर सांगा, तो तुम्हाला काय त्रास देत असेल तर सांगा, आम्ही तुमची मदत करू, तुम्ही फक्त बोला, अख्खा महाराष्ट्र ऐकल, असं बोलायला ते. आता काय करायचं सांग तूच. आईच्या गावात त्या दिवशी ते आयटम भेटलं होतं आणि आता हे ब्रेकिंग न्यूज. काय कळना काय करायचं. तू टेन्शन घेऊ नको. पिंट्याला आणि चिन्याला मी म्हणलं त्याच्या संग काहीतरी टाइमपास करा, त्याला बोलण्यामध्ये गुंतून ठेवा, तोवर मी तायडीला घेऊन येतो. आता त्याला आपलं हिंग दाखवायची वेळ आली. चला त्याला ताराचं हिंगत दाखवूया. चल चल. कधी किती वेळ झाला मी असं लपून बसलोय. कधी ती तारा आणि हा निखिल समोरासमोर यायचा आणि कधी फैसला होईल की ती मुलगी आराध्या नाही म्हणून. किती वेळ लपायचं. तुम्ही तरी मला सांगा, कोणी बिल्डरची माणसं तुम्हाला धमकवतायत का? हा, अरे काय दुःख आहे या पाड्यावरच्या लोकांचं? हा, कोण त्रास देतय का तुम्हाला? हो, खूप दुःख आहे. तो टपरीवाला अण्णा खेळायला उद्या बॉल पण देत नाही आणि त्याच्या दुकानात बॉल गेला की तो परत देत पण नाही. काल काय झालं, त्याला बॉल लागला होता, तो दांडकं घेऊन पाठी लागला होता आमच्या. अरे ते कशाला पाहिजे? मी तुम्हाला विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. आज काय तू शायनिंग मार? हेच आहे का ते ब्रेकिंग न्यूज? एवढंच हुशार डोस काय तर माझ्याशी बोलायला पाहिजे ना. हे चिल्लरचे काय बोलत बसलंय? आता याला ताराचं इंगच दाखवते की नाही बघ. दाखव. आराध्या, लांब जायचं, जवळ यायचं काम नाही. काय
का आराध्या असं काय करतेस? कोण आराध्या? ते समजानी काय आराध्या 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 लावलंय रे? इथं का आलाय ते सांग आणि चल फुट इकडून. अगं आराध्या, तुम्हाला खरंच ओळखला नाहीयेस का? पहिली बात म्हणजे मी आराध्या नाही. तसं नाही ग, पण तुझ्या जिवलग मित्राला तू ओळख सुद्धा दाखवत नाहीस, यावर माझा विश्वासच बसत नाही. हाय का जिवलग मित्र? जिवलग मित्र होय रे, मी ओळखलंच नाही रे. अगं आराध्या, तुला यशोधरांनी काही त्रास दिलाय का म्हणून तू इथे असे कपडे घालून फिरतेस? हा अगं अगं, तू कोणत्या संकटात अडकलीस का? मी तुला त्यातून सोडून घेऊन जाऊ शकतो. लई बोललास आणि आपण लई ऐकू. कुठे नेणार आहे तुम्हाला? सांग ना कुठं नेणार आहे? बोल की. आपण काय रस्त्यावर पडलेलं वाटलं बाई तुला? हा अख्खा पाडा या ताराचा हाय. तारा नाव हाय आपलं. हात तर लावून बघ. लाव की. हात लाव. हात लावला ना समजे पंटर तुला असंच तुडवतील की नाही. ही कामं करतोस वय? ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली ही कामं करतोस वय? अगं आराध्या, तुला माहितीये मी किती साधं सरळ आयुष्य जगणारा माणूस आहे. साधं सरळ? चुकलं माझं. माझं चुकलं बरं का. लई साधा माणूस आहे तो. लई साधा माणूस आहे तू. इथून फुटायचं. हा माझा पाडा आहे. हा ताराचा पाडा आहे. कळलं का? काय रे? तुला काय वाटलं आपल्याला तुमचा प्लॅन कळणार नाही वय? आपली बॅटरी काय तुमच्यासारखी स्लो आहे का? इथं यायचं आराध्या आराध्या नावानं मला येडं करायचं आणि पेढं खायचं आणि आमचा पाडा त्या बिल्डरांच्या घशात कोंबायचा. काय रे, एवढं सोपं नाही बरं का. पाडा या ताराचा आहे आणि ताराचाच राहील. आणि इथं परत या पाड्यात जर आला ना तर चांगलं तोडून हातात देईन. काय लक्षात ठेवायचं, इथं एकच वायदा, ताराचाच कायदा. चला रे पोरांनो. नाही, ही आराध्या असूच शकत नाही. या निखिलला उचलावं लागेल आणि ताईकडे घेऊन जावं लागेल. पत्रकार महोदय, कुठे चाललात तुम्ही? तुम्ही इथे कसे? गाडीत या, छत्री माझी. नाही, नाही, गाडीत या. हे असं काय करताय तुम्ही? चालत कुठे चालला? चला. अरे हे काय जबरदस्ती? थांब थांब थांब. तुम्ही इथे कसे? गाडी चालव, गाडी चालव. शांत शांत शांत. आवाज करू नको. तुला यशोधरा मॅडमने भेटायला बोलवलंय. आपल्याला तिकडे जायचंय. हे काय करताय तुम्ही? हा, तुम्ही मला मुद्दाम त्या पाड्यावर पाठवलात ना? तुम्हाला माहिती होतं तिकडे पाड्यावर आराध्यासारखी दिसणारी मुलगी आहे म्हणून. दिसायला सेम आराध्या, पण स्वतःचं नाव तारा सांगते. चेहरा सेम आराध्यासारखा, पण कपडे, वागणं, बोलणं एकदम टपोरी. आराध्याचा खरंच मृत्यू झाला होता ना? हा, मग ती इथे कशी आली? हा, का तुम्ही काय केलं तिला? मला खरं सांगा. अरे तुमचा काही प्लॅन तर नाही ना याच्याबद्दल? हो पत्रकार महोदय, जरा शांत राहा ना बाबा. किती प्रश्न विचारणार मला? मी काय तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देणार नाही. यशोधरा मॅडम कडे चाललोय ना आपण. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील. हा, हे बाबा जरा फास्ट चालव रे. हा, शांत राहायचं. अरे काय चाललंय काय तुमचा? मगाशी तिकडे पाड्यावर पाठवलं, आता इथे घेऊन आलात. काय चाललंय काय? हो पत्रकार महोदय, किती बोलता तुम्ही? जरा गप्प बसा. मी आता काय सांगतोय, इथे यशोधरा मॅडम येतील. त्या जे काही सांगतील ते चुपचाप करायचं. चुपचाप करायचं म्हणजे? अरे तुम्ही वाटेल ते सांगाल आणि मी ते करायचं? अरे तुला बोलू नको. गप्पस. आता ताई येतीलच. अरे आले. तू इथंच थांब. ताई, याच्याकडून माहिती काढली मी. याचं म्हणणं आहे की ती आराध्या नाहीये. याला पण तिने बिल्डरचा माणूस म्हणून हाडतूड केली. आणि याने जेव्हा त्याला बघितलं ना तेव्हा हा पण घाबरला. तर तू बघताय याचं काय करायचं ते. घे.
घे. हे काय? बॉम्ब उघडलास की बूम. बघ. पैसे? कशासाठी? तोंड बंद ठेवण्यासाठी. यु नो व्हॉट निखिल, आम्ही कुठलंही काम फ्री मध्ये करून घेत नाही. जे काम आम्ही करून घेतो त्याचे पैसे मोजतो. आता ही गोष्ट कायमची विसरून जायची की तू कुठल्या पाड्यावर गेला होतास, तिथे कुठल्या मुलीला पाहिलंस, कायमचं विसरून जायचं. मी तरी कोणाला सांगणार? ती मुलगी आराध्यासारखी दिसते पण आराध्या नाहीये. त्या मुलीला भेटून मी तरी काय करू? ती तर ओळखत पण नाही मला. नुसता तसा चेहरा असून तरी काय उपयोग? माझी मैत्रीण तर या जगातून निघून गेली. ते दुःख तू कुणाला सांगू नये म्हणूनच पैसे दिलेत आम्ही. आता आम्हाला, आराध्याला आणि त्या मुलीला तिघींनाही विसरून जायचं. पण तुम्हाला जर माहिती होतं की ती मुलगी तिथे आहे तर मला का पाठवलं तिथे? ती आराध्या नाहीये तरी मला तिथे पाठवून तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं? त्याच्याशी तुझा काही संबंध नाही. आम्ही जे सांगितले ते लक्षात ठेवायचं. तू जिला भेटलास तिला कायमचं विसरून जायचं, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. डू यू अंडरस्टँड? निक. ताई, आता तरी तुझा विश्वास पटला ना? ती मुलगी आराध्या नाही, तारा आहे, तारा. ताई, तिचा आता वापर करून घ्यायला काय हरकत आहे? ताई, मी काय म्हणतोय, खूप चांगली संधी आहे ताई. संजय, आम्हाला विचार करू दे. आईने पूजा घालायचे ठरवले घरात. तिच्या मनासारखं एकदा होऊन जाऊ दे, मग बघूया काय करायचं ते.